When I reached the station, I did not stop at the ticket office. I had never bought a ticket in life. तो चोर होता. तो एवढा सज्जन असेल का की जाऊन तिकीट घेतो बाबा टीटी माझं टीसी माझं चेक करेल. नो नेव्हर. ही घ्यायचं आणि चढायचं बोगीमध्ये. ओके, ही वॉज ऑफ दॅट काइंड. I had never bought a ticket in my life, but dashed straight into the platform. Dashed, ran fast. But dash straight to the platform. Platform कडेच पळा. तिकीट भानगडच नको आम्हाला. The Lucknow Express was just moving out. जेव्हा तो स्टेशनवर पोचला, जस्ट निघत होती. अजून स्पीड पकडली नव्हती ट्रेन. The train had still to pick up speed and should have been able to jump into one of the carriages, but I hesitated. ट्रेन एवढी फास्ट नव्हती की तो चढू शकत नव्हता. ट्रेन अजून स्लो होती, अजून स्पीड पिकअप केली नव्हती. बट तो चढत होता, पण काहीतरी त्याला परत मागं ओढत होतं. ही वॉज हेजिटेटिंग. मी जाऊ नको. अगेन ही वॉज इन अ dilemma, confusion. He was hesitated. For some reason I can't explain. त्याला हेजिटेशन होतं, पण ते एक्सप्लेन करू शकत ना. काय एक्सप्लेन करू शकत होता? बिकॉज देर वॉज अ गिल्ट. जर तो दुसऱ्या कुणालाही रॉब केला असता तर त्याला एवढं वाईट वाटलं नसतं. पण तो त्या माणसाला रॉब करत होता ज्यानं त्याला एवढं शिकवलं, त्याच्यासाठी एवढं केलं, एवढा विश्वास दाखवला. दॅट वॉज अ हेजिटेशन विच वॉज मेकिंग हिम कम बॅक. पण त्याला कळत नव्हतं. तो खूप डिलेमामध्ये होता. फॉर सम रिझन आय कांट एक्सप्लेन अँड आय लॉस्ट द चान्स टू गेट अवे, टू रन अवे. पळून जाण्याच्या मार्गापासून तो निघून गेला. टू एस्केप. And I lost the chance to escape. When the train had gone, I found myself standing on the deserted platform. Deserted, empty. जेव्हा ट्रेन गेली तर तो एकटा दिसला. सगळे निघून गेले होते त्या ट्रेनवर. लखनौ एक्सप्रेसमध्ये जेवढे स्टेशनवर लोक होते सगळे निघून गेले. ह्या एकटा स्टेशनवर थांबला. होपलेस, एकदम होपलेस. I had no idea where to spend the night. I had no friends, believing that friends were more trouble than help. त्याचे कोण फ्रेंड्स नव्हते. का? तो एक चोर होता. त्याचं असं थिंकिंग होतं की फ्रेंड्स हेल्प करण्यापेक्षा ट्रबलमध्ये जास्त घालतात. हे बघा, ॲज आर फ्रेंड्स आर वी आर लाईक दॅट. तर त्याचं काय होतं की त्याचे फ्रेंड्स पण कोण असणार? चोर असणार, राईट? मग त्याचे चोर फ्रेंड्स त्याची मदत करणार का त्याला ट्रबलमध्ये घालणार? दॅट्स फॉर शुअर नेहमी ट्रबल्समध्येच घालणार. मग त्याचं असं मानणं होतं की फ्रेंड्स जास्त ट्रबलमध्ये घालतात देन टू हेल्प. ओके. And I did not want to make anyone curious by staying at one of the small hotels near the station. त्याला असं काहीही करायचं नव्हतं की कुणाला त्याच्यावर शक होईल की तो एका हॉटेलमध्ये राहतोय वगैरे. पण मला सांगा, एका हॉटेलमध्ये जो एकदम तो रिलॅक्स होऊन गेला तर कुणाला शक होईल का त्याच्यावर? नाही होणार. हॉटेलमध्ये तो गेला तर त्याच्यावर कोण पण असं शक करेल का? नाही करणार. मग त्याला असं का वाटत होतं की हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला कोणतर ओळखतील? जस्ट बिकॉज ऑफ गिल्ट. त्यानं आधी इतकी रॉबिंग केली, इतक्या चोऱ्या केल्या, त्याला कधी एवढं गिल्ट होत नव्हतं. पण ते असे प्रश्न येत होते त्याच्या मनामध्ये की त्याला परत मागं नेत होते, परत अनिलकडे नेत होते. त्यामुळे त्याला वाटतं मी हॉटेलमध्ये मला कोणतरी पकडेल, हे होईल ते होईल. दिस वॉज द थिंग्स कमिंग अप इन हिज माइंड. दिस वॉज जस्ट हिज हॅल्युसिनेशन्स. By staying on the small hotels near the station, the only person I knew really well was the man I had robbed. त्याला कोण माहिती नव्हतं, कोण फ्रेंड्स नव्हते. त्या पूर्ण शहरामध्ये, पूर्ण जगामध्ये त्याला एकच माणूस माहिती होता. कोण? अनिल, ज्याची त्यांनी चोरी केली. द वन हू इज बीन रॉब्ड बाय द thief. लिव्हिंग द स्टेशन, आय वॉक्ड स्लोली थ्रू द बाजार. त्यानं स्टेशन सोडलं आणि हळूहळू बाजारकडे चालत राहिला. In my short career as a thief. शॉर्ट करिअर का? बिकॉज ही वॉज जस्ट 15. काहीच वर्षापूर्वी त्यानं चोरी स्टार्ट केली. त्यामुळे शॉर्ट करिअर ऑफ बिईंग अ thief. I had made a study of men's faces when they had lost their goods. त्याने इतक्या चोऱ्या केल्या होत्या की तो लोकांची तोंड बघून समजत होता की त्यांना किती वाईट वाटतंय. ज्यांची चोरी झाली त्यांचा चेहरा बघून त्याला कळत होता की त्यांना किती वाईट वाटतंय. He had learned to learn the faces of people. The greedy man, जो एकदम लालची असतो ना, showed fear. माझे पैसे गेले म्हणून तो करायचा फिअर असं दाखवायचा त्याच्या चेहऱ्यावर. The rich man showed anger. जो रिच असतो ना एकदम, माझे पैसे गेले, कोण आहे तो माणूस ज्याने माझे पैसे घेतले, किल दॅट पर्सन. रिच मॅन शोड अँगर. द पुअर मॅन शोड एक्सेप्टन्स. पुअर माणूस, माझ्याकडे आधीच 1-2 हजार होते ते पण चोरीला गेले, तर काय करू मी?
तो बिचारा काय करू शकेल, त्यामुळे ही एक्सेप्ट द सिच्युएशन, माझे पैसे गेले, दॅट्स इट. द पुअर माणूस एक्सेप्ट करतो. बट आय न्यू दॅट अनिल्स फेस व्हेन ही डिस्कवर्ड द थेफ्ट चोरी, रॉबिंग. पण त्याला अनिलचा फेस माहिती होता, जेव्हा चोरी झाली त्याला कळेल, वुड शो ओनली अ टच ऑफ सॅडनेस. तो काही चिडणार नाही, काही नाही, पण त्याला खूप वाईट वाटणार. ही विल बी द मोस्ट सॅड पर्सन इन द होल वर्ल्ड. नॉट फॉर द लॉस ऑफ मनी बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट. पैसे गेले म्हणून त्याला वाईट वाटत नव्हतं, तर ट्रस्ट चुकल्यामुळे त्याला वाईट वाटत होतं. कारण की अनिलने त्याच्यावर खूप ट्रस्ट केलं होतं. इमॅजिन, त्याला त्याच्या घराची चावी त्याला दिली होती की तो कधी येऊ शकतो, कधी जाऊ शकतो, इतका ट्रस्ट. पण जर तो ट्रस्ट तुटला, हे कारण तर त्याला किती वाईट वाटेल, याची जाणीव थीफला होती. I found myself in a Maidan, a garden or a park, an open area, you can say. I find myself in the Maidan and sat down on a bench. तो एकदम ऐसा आयसोलेटेड जागेवर जाऊन एका बेंचवर बसला, एकदम सॅड, थिंकिंग. द नाईट वॉज चिली. इट वॉज अर्ली नोव्हेंबर. आधीच थंडी होती, नोव्हेंबर म्हणजे थंडी होती. अँड अ लाईट ड्रिझल ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट. ड्रिझल, स्लाइट हवा, एकदम अशी थोडीशी नाही, एकदम थोडा पाऊस पडतो, एकदम स्लाइटली. इट वॉज ड्रिझलिंग. अँड व्हाय इट वॉज डिस्कम्फर्ट? इट वॉज सच अ लवली सीन. थंड वातावरण, थोडासा पाऊस, मातीचा वास. इट वॉज सो प्लीझंट, but it was making him discomfort. The reason is only guilt. He was thinking, why I robbed Anil? Anil was the most trusted person. So pleasant atmosphere, but he was feeling discomfort. Soon it was raining quite heavily. My shirt and pajamas stuck to my skin, and the cold wind blew the rain across my face. खूप मोठा पाऊस पडला. म्हणजे त्याची सगळी जे क्लोथ्स होते त्याच्या बॉडीला स्टिक व्हायला लागले, just because of the heavy rain. And a cold wind blew the rain across. एकदम थंड वाऱ्याने त्याच्या एकदम असं हवा असं त्याच्या चेहऱ्यावरून निघून गेली. I went back to the bazaar and sat down in the shelter of the clock tower. Guys, in this picture you can see the clock tower, and every clock tower has like this space over here, and it is a place of shelter. One can get a shelter over here. Okay. I went back to the bazaar and sat down in the shelter of the clock tower. The clock showed midnight. And the clock clock towerचा जो क्लॉक असतो पण ते 24/7 ऑल टाइम ऑन असतो. ओके. The clock showed midnight. Midnight म्हणजे ऑलमोस्ट 12 वाजले. ओके. I felt for the notes. They were damp from the rain. I felt for the notes म्हणजे काय? त्याला त्याच्या पैजामासला स्टक केलं होतं, तेव्हा त्याच्या बॉडीला ते डॅम्प झालेलं. डॅम्प म्हणजे काय? वेट झालेल्या पैशांची त्याला फिलिंग होत होती की ते पैसे वेट झाले. ही वॉज फिलिंग दॅट. आय फेल्ट फॉर द नोट्स. दे वर डॅम्प फ्रॉम द रेन. डॅम्प, दे बिकेम वेट फ्रॉम द रेन. Anil's money. Again he remembered Anil. In the morning he would probably have given me 2 or 3 rupees to go to the cinema. तो इतका चांगला होता अनिल. हे थीफला माहिती होतं. तो म्हटला की त्याला एवढे पैसे काल मिळालेत, मग तो मला नक्की दुसऱ्या दिवशी 2-3 रुपये देत. गो अँड एन्जॉय, गो टू द सिनेमाज. तो इतका दिलदार होता. बट नाव आय हॅड इट ऑल. त्याच्याकडे सगळे पैसे होते. ऑलमोस्ट किती होते? 600 रुपीज ही वॉज हॅव्हिंग. तो 2-3 रुपये दिला असता, पण ह्याच्याकडे आता किती होते? 600 रुपीज. I couldn't cook his meals, run to the bazaar or learn write whole sentences. तो काहीच करू शकत नव्हता आता, कारण की अनिल आता त्याच्याबरोबर नाही. तो अनिलला सोडून आलाय. तो त्याच्यासाठी कुक करू शकत नाही, तो त्याच्यासाठी शॉपिंग करू शकत नाही, बाजारला जाऊ शकत नाही, तो त्याच्यासाठी त्याच्याकडून लर्न करू शकत नाही, शिकू शकत नाही. ही वॉज व्हेरी 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 सॅड. द थीफ वॉज व्हेरी सॅड. I had forgotten about them in the excitement of the theft. मी चोरी करण्याच्या एक्साइटमेंटमध्ये हे सगळ्या गोष्टी विसरूनच गेलो होतो की मला किती समाधान मिळायचं जेव्हा मी अनिलसाठी आय वॉज कुकिंग फॉर अनिल. मी त्याच्यासाठी जाऊन बाजारमधून काहीतरी आणायचो, मी त्याच्याकडून जेव्हा शिकत बसायचो, मला किती समाधान वाटायचं. ह्या सगळ्या गोष्टी तो विसरूनच गेला होता, जस्ट बिकॉज त्याच्या डोक्यामध्ये एवढंच होतं की आय वॉन्ट टू रॉब नाव. बिकॉज ऑफ दॅट थिंग ही लेफ्ट ऑल दीज थिंग्स बिहाइंड. Whole sentences I knew could one day bring me to more than few hundred rupees. आत्ता मला फक्त माझं नाव लिहायला येतंय. जर मी होल सेंटेन्सेस जर मला लिहिता वाचता सगळं यायला लागलं तर आत्ता माझ्याकडे फ्यू हंड्रेड रुपीज. कुठले फ्यू हंड्रेड रुपीज?
those 600 which he has robbed. आता माझ्याकडे few hundred rupees आहेत, 600 rupees आहेत, पण जर मी शिकलो तर मी किती मोठा माणूस बनेन, मी बिलियन्स मध्ये कमवेन, मिलियन्स मध्ये कमवेन. Just because I'm not able to study, I don't know learning, so I'm doing this theft. मग त्याला ते realization होतं. It was a simple matter to steal and sometimes just as simple to be caught. It's simple. चोरी, एका चोराला चोरी करणं किती सोपं असतं, एका टीचरला टीच करणं किती सोपं असतं, एका डॉक्टरला पेशंटला बघणं किती सोपं असतं, तसंच एका चोराला चोरी करणं खूप सोपं असतं. आणि त्याच्यापेक्षा सोपं असतं की पोलिसांनी पकडलं, चला जाऊया जेलमध्ये, परत दुसऱ्या दिवशी सुटतात. It's easy for the robbers. It was a simple matter to steal and sometimes just as simple to be caught. Steal, rob. But to be really big man, a clever and respected man was something else. हे चोरी चकारी भास झाला आता. He was thinking. तो बसला होता बेंचवर. He was thinking. He was sitting on the clock tower. भास झाला आता, he said. आता तो काय म्हणतोय? I want to be a big man, clever. एका क्लेवर माणसाची, एका रिस्पेक्टेड माणसाची जी स्टेटस असतं ते एका रॉबरची असते का? बिलकुल नाही. जर मी शिकलो तर मी पण एक दिवस मोठा माणूस बनू शकतो. He was having that feeling. A clever and respected man was something else. I should go back to Anil, I told myself, if only to learn, read and write. मी अनिलकडे, मला वाटते की मी अनिलकडे जाईल. मी त्याचं रॉबिंग केले, आय नो, गिल्ट आहे मला याचं, पण मी अनिलकडे परत जायला पाहिजे. का? ॲटलिस्ट माझ्या ग्रीडसाठी की मी त्याच्याकडून शिकेन, ॲटलिस्ट त्याच्यासाठी तरी मी अनिलकडे जातो. He was with that thinking. He was in the lonely area and he was thinking he could become a big man one day. I hurried back to the room feeling very nervous. For it is much easier to steal something than to return it undetected. काहीतरी चोरी करणं खूप सोपं आहे, पण ते चोरी केलेल्या गोष्टीला परत त्या जागेवर ठेवणं, ते पण कुणालाही न कळता, that was very difficult. To return it undetected. I opened the door quietly. हळूच त्यानं दरवाजा उघडला. Then stood in the doorway in the clouded moonlight. हळूच दरवाजा उघडला आणि तो त्या डोरवरच थांबला. तो आत येण्याची हिम्मतच करत नव्हता, because he was very, very, very frightened if Anil would find him out. Anil was still asleep. Anil अजून झोपलाच होता. I crept to the head of the bed and my hand came up with the notes. आणि मी हळूहळू रांगत क्रॉलिंग करत तो बेडपर्यंत गेला आणि हळूच त्याच्या पायजामाजमध्ये टक केलेलं त्याने जे पैसे होते ते काढले आणि हळूच त्या जागेवर ठेवलं, म्हणजे मॅट्रेसच्या खाली हळूच ठेवून टाकलं. आय फेल्ट हिज ब्रेथ ऑन माय हँड. आणि परत त्याला त्याचं ब्रीदिंग, हात खालताना त्याला एकदम असं फील झालं की अनिल हॅज ब्रेथ. ओके. आय रिमेन स्टिल फॉर. एकदम घाबरला तो की अनिलनं मला आता पकडलं जातं, आता मी गेलोच, नाव ही हॅज कॉट मी, ही विल नॉट लेट मी लिव्ह इन माय हाऊस. ही वॉज व्हेरी स्केअर्ड. Then my hand found the edge of the mattress and slipped under it with the notes. मग तो असं एकदम हादरला आणि हळूच त्यानं त्या बेडच्या खाली ते पैसे ठेवले आणि एकदम पटकन हात काढून घेतला. I woke late next morning to find that Anil had already made the tea. तो सकाळी उशिरा उठला का? रात्रभर फिरत होता, ट्रेन हे ते, एव्हरीवेअर ही वॉज होल नाईट रोमिंग अराउंड. त्यामुळे सकाळी तो उशिरा उठला आणि तोपर्यंत अनिल वॉज सो काइंड की त्याने स्वतः जाऊन चहा बनवला. हे काम कोणाचं आहे? तर त्या चोराचं आहे, पण हा स्वतः जाऊन तो चहा बनवला. ही स्ट्रेच्ड आउट हिज हँड टुवर्ड्स मी. देअर वर 50 रुपी नोट बिटवीन हिज फिंगर्स. त्याने एकदम आला आणि त्याच्याकडे असे पैसे दिला, हात पुढं करून, आणि त्याच्यामध्ये किती होते? 50 रुपये होते. 50 rupees. My heart sank, felt depressed. I thought I had been discovered. जेव्हा त्याने 50 रुपये थीफला दिले तो एकदम घाबरला, एकदम ही फेल्ट व्हेरी डिप्रेस्ड. ही तर आत्ता मी पकडलो, त्यानं मला पकडलं, आता तो मला सोडून देणार, मला शिकवणार नाही, आता मी माझा ट्रस्टेड माणूस मला सोडून जाणार. ही वॉज व्हेरी 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 डिप्रेस्ड बाय दीज थिंग्स. I made some money yesterday, he explained. मी काल खूप सारे पैसे मिळवले. Now you'll be paid regularly. आधी माझ्याकडे पैसे नव्हते, so I was not paying you. आता माझ्याकडे खूप पैसे आले, so I'll pay you regularly. तुला मी रोज तुझी सॅलरी देणार आता. My spirits rose, became very hopeful. तो एकदम घाबरला तरी त्याला पकडले, पण जेव्हा हे तो ऐकतो की तो त्याला सॅलरी द्यायला लागलाय, तो खूप होपफुल होतो. थँक गॉड मी वाचलो. He was with that thing. His thinkings rose.
became very hopeful. He became very hopeful. But when I took the note, I saw it was still wet from the night's rain. ते पैसे खूप पूर्ण भिजले होते काल रात्रीच्या पावसामध्ये. जेव्हा त्याने पैसे 50 रुपये हातात घेतले तेव्हा त्याला रिअलाइज झालं की अजून हे पैसे वेट आहेत. म्हणजे अनिलला कळालंय की हे पैसे काल गायब होते. टुडे विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्सेस. ही सेड. आज आपण सेंटेन्सेस कसे लिहायचे शिकूया. अनिल सेड. He knew, but neither his lips nor his eyes showed anything. Today we'll start with sentences, he said. He knew. त्याला माहिती होतं की पैसे गायब झालेत. कुणी केले? या चोराने केले. या माझ्या पार्टनरने केले. त्याला माहिती होतं. अनिलला माहिती होतं. He knew that. But neither his lips nor his eyes showed anything. He was so kind, guys. Anil was so kind की त्यानं डोळ्यांवरून पण राग दाखवला नाही. त्यानं अपसेटनेस काहीही दाखवलं नाही. He was like normal as he is usual. एकदम नॉर्मल. I smiled at Anil in my most appealing way. आणि परत त्यानं त्याच्याकडे खूप 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 appealing, एकदम most attractive way ना अनिलकडे बघितलं चोरानी. And the smile came by itself without any effort. आधी जेव्हा त्यानं अपीलिंग स्माईल दिली तेव्हा त्यानं ती मुद्दामून दिली होती. ती स्माईल त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी, त्याच्याकडून त्याला काहीतरी पाहिजे होतं म्हणून. पण ही जी आजची जी स्माईल होती की नाही ती मनातून आली होती. एकदम इट केम फ्रॉम द हार्ट. द स्माईल वॉज फ्रॉम द हार्ट. He did not make any effort to make this smile, to come this smile into on his lips. Without any effort. And this story is written by Ruskin Bond. And here comes Ruskin Bond. Ruskin Bond was a person who has received Padma Bhushan and Padma Vibhushan for his writing. He was an author with the great of all the achievements he has received in his whole life. Friends, what do we learn from this lesson? Anil, who was the most optimistic man, a man with positive attitude, has changed a thief into a big man. He changed his thinking. In everyone's life, a turning point comes, and this was the turning point for the thief. He left off being a thief, robbing, he left off everything, and he studied. He became a big man. He thought of his dreams. He thought of becoming a billionaire. And today we can find this billionaire is no one else but Ruskin Bond, who has received so much of awards. So what do we learn? We must never lose hope. Everyone has one man in their life who gives them such kinds of teachings. And this thief's life, who was this man? He was Anil. Thank you so much.